डाळिंब व्यवसाय चालू करताना ज्यांनी खऱ्या अर्थानं सुरुवात केली ते वरवंडचे परगडे दादा, की ज्यांच्या मालाने मी सुरुवात केली. आज त्यांचे चिरंजीव. तुमचं नाव सांगा. सागर नामदेव परगडे. सागरराव, तुम्ही माझे पहिले शेतकरी आहात. ज्यावेळेस तुम्ही ज्या स्टार्टला आमच्याकडे माल पाठवत होता त्यावेळेस तुमचं वय किती होतं? माझं वय साधारणतः 15-16 वर्ष. 15-16 वय असताना ज्यांनी बाळकडू वडिलांच्याकडनं घेतले, वडिलांच्याकडनं बाळकडू घेत असताना डाळिंब, एक नंबर डाळिंब त्यावेळेस पुण्यामध्ये खऱ्या अर्थानं मला व्यवसाय चालू करायचा होता आणि कोण मला डाळिंब सुद्धा पाठवत नव्हतं. त्यावेळेस डाळिंबाची जी शेती करणारे, की ज्यांचे नातेवाईक माझे सीताफळाचे शेतकरी होते आणि त्यांनी डाळिंबाचा शेतकरी मला जोडण्याचं काम केलं. आज त्या परगडे दादांचे चिरंजीव सागरराव, आज तुम्ही 15-16 वर्षाचा असताना आता गेले 20 वर्ष, म्हणजे आता तुम्ही 30-35 वयाच्या आसपास आज वय आहे तुमचं. आणि ह्या पिरियडमध्ये तुम्ही बाळकडू डाळिंबाचंच घेतलेलं आहे. घरातून तुम्ही पहिल्यांदा डाळिंब पाहिलं. आज तुम्ही काही खंडानी, काय त्याला आपण म्हणतो, लीजवर जमीन घेऊन आज शेती करताय. हा एवढा छंद कसा लागला आणि भविष्यात एवढं जे सर्कल उभं केलेलं आहे, आज 100-200 किलोमीटरचा शेतकरी सुद्धा तुम्ही जर त्याच्या शेती पाहायला जाता किंवा त्याला त्याचं मार्गदर्शन ऐकायला जाता किंवा तुम्ही त्याला मार्गदर्शन देताय, तर ह्याच्यात तुम्हाला ह्या शेतीबद्दल काय वाटतं आणि तुमचं भविष्यातल्या या शेतीकडे पाहण्याचा कल कसा आहे? डाळिंब शेतीची तर आवड पहिल्यापासूनच आहे. म्हणजे जशी वडिलांच्याकडून आमच्याकडे जशी आवड आली, म्हणजे ज्या पद्धतीने डाळिंब असते, डाळिंबाची ताकद आहे ती दुसऱ्या पिकात नाही एवढी ताकद. म्हणजे असेलही कदाचित, पण जे डाळिंब आपल्या जे ग्रामीण भागात असेल किंवा ड्रायपट्ट्यात जे पिकतंय डाळिंब, ते खूप अनमोलच आहे आजही. खऱ्या अर्थानं आता तुम्ही जोपर्यंत हा 15-20 वर्षाचा हा प्रवास तुमच्या लाईफमध्ये तुम्ही पाहिला, पण ह्याच्यात काही चढ उतार पाहायला भेटले तुम्हाला? निश्चित स्वरूपात कोविडच्या सिच्युएशनमध्ये बऱ्यापैकी नुकसान झालं. तेलकटणी असेल त्याच्याबद्दल चांगलं नुकसान झालं, पण तिथून पुढचा काळ वेगळाच राहिला आणि तिथून आज पहिला पण काळ चांगलाच होता. थोडंसं खाचखल येत राहतं. पण आता जरा थोडीशी भीती आहे की महाराष्ट्रामध्ये आता लागवडी वाढलेल्या आहेत आणि ह्या लागवडी वाढताना तुमचा काय कल, ह्या पिकाकडे कसं आपण त्याचं शेड्यूल कसं तयार केलं पाहिजे? भविष्यातला वेध काय आहे ह्या पिकाकडे पाहताना? आता हे पीक जर करायचं म्हणलं इथून पुढे तर रिस्क फॅक्टर जो राहणार आहे तो घ्यावा लागेल. एक तर तुम्हाला जूनमध्ये कळी सेटिंगला प्रॉब्लेम येईल, तिथं तुम्हाला कळी काढावंच लागेल. त्या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस ठेवायला. सप्टेंबर-ऑक्टोबरला सेटिंग होत नाही, तिथं सेटिंगसाठी तुम्हाला प्रयत्नच करणे. जर तुम्ही जानेवारी-फेब्रुवारीत येताल तिथं इझिली कळी सेट होते. तिथं आपल्याला रिस्क फॅक्टर हा म्हणजे बाजाराचं आपल्याला कुठेतरी तिथं मरण होणार असं. रिस्क फॅक्टर हा स्वीकारावाच लागेल. जर आम्ही महाराष्ट्रातून राजस्थानला जाऊन बिझनेस करतोय, रिस्क घेऊनच आम्ही दुसऱ्या राज्यात जाऊन तिथं व्यापार जमावतोय, गुजरातला जमावतोय. जर आम्ही उद्याचा भविष्यातला वेध घेऊन आमच्याबरोबर व्यापारी असला पाहिजे, 12 महिने त्याला आपण सांभाळलं पाहिजे. जर रिस्क घेऊन आम्ही बाहेर जातोय तर तुम्ही आम्ही बाहेर जाऊ नये म्हणून आता ते तुम्ही रिस्क फॅक्टरचा जो मुद्दा सांगितला की जूनच्या पुढे कळी सेटिंगला प्रॉब्लेम येतो, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरला कळी सेटिंगला प्रॉब्लेम येतो. आता तुम्ही संशोधन केलं पाहिजे आणि उद्याची भविष्यातली जी शेती आहे त्या शेतीला आपल्याला चांगले दिवस आणायचे असतील तर नुसतं सहजासहजी जे उत्पादन मिळेल त्या पिरियडला कळी सेटिंग करून उपयोग नाही. मग आता हे संपूर्ण तुमचं जे धोरण पाहता, आज तरुणांनी हातामध्ये शेती घेतलेली आहे. पूर्वीची पारंपरिक शेती डाळिंबाची राहिली असं वाटतं तुम्हाला? नाही, त्या पद्धतीने शेती करून आता जमणार नाही. तुम्हाला क्रॉप कव्हर टाकण्याचे, तेलकटला पर्याय शोधायचा असेल तर तेलकट त्याशिवाय कंट्रोलमध्ये येत नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला डिसेंबरच्या अर्लीच बागा पकड नाही. तुम्ही जानेवारी-फेब्रुवारीत होईल तेवढं कमी बाग पकडा. तुमचं मार्चला बाग पकडा, मेला पकडा, जूनमध्ये पकडा किंवा सप्टेंबर-ऑक्टोबर ठीक आहे असं. अच्छा, मग जानेवारीला जे संपूर्ण वातावरण चांगलं झालेलं असतं जानेवारी-फेब्रुवारीला, त्याच पिरियडला आपण जास्त पकडतो आणि एकदम जुलै-ऑगस्टलाच माल जास्त येतो. आणि आज आपण जुलै-ऑगस्ट मध्ये पाहतोय की आता रिस्क वाढलेली आहे. अचानक माल वाढला तर खर्च केलेला आहे, उन्हाळ्याचे दिवस होते आणि आता उत्पन्न एवढं काढून आपल्याला पैसे किती घडतील ही मनामध्ये यावर्षी शंका निर्माण झाली. त्यामुळे पुढच्या वर्षीचा काळ तुम्ही म्हणताय असा वेगळा केला तर मी जे धोरण ठेवलेले आहे त्याला गेले 8-15 दिवस किंवा महिन्यापासून सांगतो की पुढचं जर भविष्य चांगलं ठेवायचं असेल आपलं डाळिंबाचं, किंवा आपली जर उद्याची शेती चांगली फायद्यात आणायची असेल तर आपल्याला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मेच्या त्या महिन्यामध्ये बाजारात माल आले पाहिजे. हे तुम्हाला त्याच्यामध्ये पटतंय की आता ह्या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागेल? नाही, मी त्यासाठी काय डिसेंबरचे प्लॉट होते माझे, आता हार्वेस्टिंग उरकत आलेले आहे. त्याचं नंतर तुमचे फेब्रुवारीचे काही प्लॉट आहेत, फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत, मार्च आणि डायरेक्ट मे मध्ये जिथं गर्दी आहे तिथं थोडंसं आम्ही त्या ठिकाणी बाहेर पकडलेलं नाहीये.
मग आता पूर्वी हे तर तुम्ही हे करताय, पण मार्केटिंगच्या बाबतीत तुम्ही या 15 वर्षामध्ये काय चढ उतार पाहिले? म्हणजे ज्या चेंजेस झाल्या त्या योग्य झाल्या की अजून त्याच्यामध्ये काय होणं गरजेचं वाटतंय? नाही काय आता हे चांगलं चाललंय, ते आधुनिक पद्धतीने एकदम छान असं चाललेलं आहे. त्याच्यात चेंजेस नको आपल्याला. चेंजेस नकोय. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे, ते आपण वारंवार करता येते. त्याच्यात काय मी मार्केटमध्ये तर चेंजेस प्रयत्न केला. तुम्ही पहिल्या ढिगाऱ्यामधून तुम्ही शेतकरी होता पहिल्यांदा. बस 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 ज्यावेळेस ढिगाऱ्या सिस्टीम मध्ये तुम्ही होता ना, आपल्याकडे ज्यावेळेस आला त्यावेळेस किलो सिस्टीम मध्ये आला, बरोबर. डझन सिस्टीम सोडली किंवा ज्या पद्धती चुकीच्या होत्या की एकदा निवड झाली तरी त्याला चिवडून व्यापारी घेत होता. बरोबर. पण आता एकही फळ आपण बाजूला काढत नाही, इलेक्ट्रॉनिक काट्या वजन करतोय, डिजिटल मार्केट आणलं की देशातील पहिलं मार्केट केडी चौधरी डाळिंबी आड हे आम्ही सुरुवात जी केली ती नाशिकमधून केली आणि राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात सगळे डिजिटल मार्केट. आज आपल्याला फोन करण्याची गरज नाही. आज प्रत्येकाच्या हातात फोन आहे म्हणून काय आपण फोन केला तर आम्ही सगळ्यांना उत्तर देऊ शकत नाही. बरोबर. आज सोशल मीडिया आलेला आहे, आज युट्यूब आहे किंवा इंस्टाग्राम आहे. बरोबर. याचा आपल्याला काय फायदा होतो? याच्यात काय होतं सर, रेटचे अपडेट आपल्याला किंवा पुढच्या 15 ते 20 दिवसाचे रेटचे अपडेट आपल्याला भेटते. म्हणजे अप होणारे, डाऊन होणारे किंवा तुम्ही मालाचं विरळ तोडलं पाहिजे किंवा एकदम गर्दीत आपण येणार नाही याची आपण काळजी अशा चॅनलच्या माध्यमातून आपल्याला भेटते. आता हे चॅनलच्या माध्यमातून केली, पण आता महाराष्ट्रातला पहिला प्रयोग केला की जो आम्ही राजस्थानमध्ये केला होता की बुकिंग करूनच डाळिंब आणा. हे आम्ही जे 8-15 दिवसापासून सांगून आता 2-4 दिवसापासून जे काही धोरण ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ते खूप जमेची बाजू आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने. जमेची बाजू अशी की आपल्याला त्याच्यामध्ये रेटचं जे अपडाऊन जे होणार आहे ते कमी, म्हणजे ते नाहीच्या बरोबर होणार आहे. म्हणजे ऍव्हरेज जरी आपल्याला 100-120 रुपये जर रेट भेटला तर तो खूप पुष्कळ झालेला आहे. आजच्या कंडिशनात खूप पुष्कळ आहे. आणि तो रेट जर तुम्ही त्याच्यावरती काम जे केले ते एकदम म्हणजे मोलाचं काम आहे आपलं त्याच्यामध्ये. पूर्वी आपण या डझन पद्धती मोडल्या, किलोमध्ये आणलं, खुल्ला निलाव आणला किंवा ह्या सगळ्या पद्धती आज महाराष्ट्र देशामध्ये ते एक पॅटर्न बनला. जो केडीसीने जो पॅटर्न तयार केला, जो सगळ्यांनी स्वीकारला, तुम्हाला असं वाटतंय की हा जो केडी चौधरीने हा पॅटर्न आणला बुकिंगचा, हा सर्वांनी लागू करावा? सर्वांनी लागू केला पाहिजे. त्या सर्व शेतकऱ्यांचा फायदा आहे हे छाती ठोकून सांगावं लागेल. ज्या वेळेस आता हा सगळे ज्यावेळेस करतील, एकटा केडी चौधरी करून उपयोग नाहीये. नाही, अगदी. ज्यावेळेस सगळे करतील, तुमची डिमांड किती आहे तेवढा माल बोलवा. अगदी. ज्याला 500 कॅरेट विकता येत ना त्याच्या दारात जर 2000 कॅरेट लागले तर बाजार हे ढासळणारच. 100% तसंच झालं आणि म्हणून आपल्याला भविष्याचं वेध घेता उद्याच्या डिजिटल सिस्टीम मधून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे बरोबर. आणि तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि म्हणून आपल्याला भविष्यातली शेती की ज्या 15 वर्षाचं सागर असताना आज जवळजवळ 15, 16, 17, 18 वर्ष, तुम्ही 18, 19 वर्ष आज सातत्यानं डाळिंब हे पीक घराच्या शेजारी पिकवताना मी पहिला साक्षीदार आहे. अगदी. आणि आज तिथं जो दगड फोडून म्हणजे खड्यामध्ये तुमच्या लागवडी झालेल्या मी क्षेत्र पाहिलेलं आहे. आज तुम्ही दुसरीकडे शेती कराराने करून शेती करायला जे जातात, तर मला असं वाटतंय की महाराष्ट्रात नाही देशात कुठलंही पीक नसेल की जे 2 पैसे चांगल्या पद्धतीने मिळून देते. आणि उद्याची शेती ही चांगली करत असताना परवा दिवशी मी जे अॅग्रोनला वाचलेलं आहे, डॉक्टर सुनील पवार साहेब जे पुण्याचे माजी डायरेक्टर आहेत, त्यांनी जे सांगितलं की 2% युरोप अमेरिकेला डाळिंब जातात. आता त्या 2%ला आपल्याला 15%, 20%, 30% न्यायचं असेल तर तरुणांची शेती आहे. तरुणांनी जे हातात घेतलेलं धोरण आहे, उद्या एक्सपोर्ट झालं पाहिजे. आपल्या शेजारी आंतरराष्ट्रीय विमानतळ होते. उद्याच्या 4-6 वर्षात आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्याच्या नंतर आपण 100 देशामध्ये डाळिंब पाठवू शकतो. हे माझं वाक्य आहे. कारण खायला डाळिंब आपल्याला कमी मिळेल अशा परिस्थितीत उद्या परदेशात जर आपण पाठवलं तर मला असं वाटतंय की ही शेती अजून फायदेशीर होईल. आणि या शेतीकडे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं आज जो तरुण जो आज दिशाहीन होतोय, कुठली ही पिकं ती पिकं करत असताना डाळिंबाकडे येतोय, पण जे अजूनही लावू का नको लावू, मंदी होईल का पुढे जाऊन काय होईल, त्याची जी भीती मनात धरतोय त्याच्यासाठी काय म्हणाल? नाही, केलं तर पूर्ण फोकस करूनच केलं पाहिजे. उगाच करायचं म्हणून करून नाही. ते काय होतं, आपण करून दुसऱ्या शेजारच्या बागेत असेल किंवा आपलं जर आपण जर केलं व्यवस्थित नाही प्रॉपर, तर बाकीच्या बागेत ते रोग आपल्यामुळे जाणार नाही. त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. ही काळाची गरज आहे. आता विनाकारण आपण करायचं म्हणून केलं किंवा तेलकटलं नाही कंट्रोल झालं तसंच ठेवलं तर इतर शेतकऱ्यांना त्रास आहे. खऱ्या अर्थानं करू की नको करू, आणि केलं पीक तर ठाम केलं पाहिजे. भले बाजार कमी मिळू किंवा जास्त मिळू, पण लावतानाच एक तर 2-3 वर्ष लेट लावतो, खर्च करताना तर करू का नको करू. आणि त्या परिस्थितीत आला तर दुसऱ्याला त्रासदायक नक्कीच ठरेल. आज खऱ्या अर्थानं सागरने एक चांगली मुलाखत आपल्या शेतकऱ्यांपर्यंत दिली. आणि असा अभ्यासू शेतकरी ज्यावेळेस आपल्या तुमच्या माझ्या जवळ निर्माण होईल त्यावेळेस अजून 4-10 शेतकरी हे जे असे तयार झालेत, आज शेळके पाहुणे आहेत, देशमुख पाहुणे आहेत,
ही सगळी मंडळी आज खऱ्या अर्थानं तुमच्या माध्यमातून एक आशेचा किरण पाहणार की तुमच्यामुळं आम्ही सुद्धा बाग लावतोय ना, आम्हाला थोडंसं मार्गदर्शन एकमेकांनी जर केलं, आज ऋषी असेल, योगेश असेल, तुम्ही आता शेळकी कंपनी ही सगळी तयार केलेली आहे. आज बरेचसे शेतकरी आहेत तुमचे, ते असे शेतकरी प्रत्येक भागात तयार झाले पाहिजे आणि भविष्यात उद्याची डाळिंबाची शेती ही आपण एक चांगल्या पद्धतीने प्रोसेसिंग असेल, एक्सपोर्टिंग असेल किंवा देशांतर्गत बाजारपेठेत खाण्याला डाळिंब लागत असेल त्यासाठी नक्कीच फायदेशीर करू शकतो. एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो. धन्यवाद.